हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे अवली लवली कपाल. आज मी सांगतो ना, आज आता मी सांगतो ना, आज काय तू सांगतो. आज मी आहे महेश कापरेकर आणि मी आहे मॅगीताई पाटील उर्फ उत्कर्षताई पाटील, माझी गोड बायको. माझा गोड नवरा. तुम्हाला कळलं असेलच की आज मी नाही, आज मी हा आहे आणि हा नाही, हा मी आहे. बघूया कितपत झेपवता येत आहे. तर आम्ही चॅलेंजेस घेणार आहोत काही काही गोष्टीमध्ये की ही कसं रिॲक्ट करते ते मी करून दाखवणार. ऐक ना, ब्लॉग जरा सुरू केलाय ना, 5 मिनिटं थांबा, 5 मिनिटं मी जरा डब्बा टाकून येतो. अजिबात नाही जायचं हा, मी आधीच सांगते. तुला टॉयलेटला जायला नाही हगऱ्या नुसता स्वतःला आग्रह असं तूच म्हणतेस मला. आहेच मग तू आता. नाही आग्रह नाही. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला बाहेर जायचंय, याला डब्या टाकायला जायचंय. भावानं तुम्ही सांगा आपल्याला काय इमर्जन्सी असते, बाहेरून कुठून आलो किंवा काय आलं, अरे जावं लागतं ना आम्हाला, पुरुषांना जावं लागतं. हा, त्यात मोबाईल घेऊन आम्ही कमी जातो पण जातो. पण तू मोबाईल घेऊनच जातो नेहमी. नाही तिला वाटतं लपडाय की काय, बाहेर मोबाईल घेऊन आतमध्ये जातो म्हणून. लपडायचं नाही, पण मुळव्यात काय होईल तुला इतक्या वेळ बसतात. मुळव्यात तसं नाही होत. नाही मुळव्यातच एक गाणं सांगू तुला. ते का बरा झाला का? नाही, बराच झाला. नाही, मुळव्यादाचं एक गाणं आहे, थांबरे काहीतरी गाणं आहे. कोण करता यार. हा, मुळव्यादावरचं गाणं हे आहे. सांगवना बोलवना मन जुळतया कळतया जळतया दरदद मागे वळून, असं काहीतरी आहे. आज ऍक्च्युली आमचा पचका झालेला आहे, कारण मी रात्री मूग भिजत घातले होते, मुगाचा डोसा करायचा आहे म्हणून. लगेच कॅरेक्टर मध्ये नको येऊ, थांब थोडं. तू चावत बसते सारखी मग. तर आमचा आज पचका झालेला. मारून जाते मला नाही खेळायचं. पचका का झालेला आहे? तिसऱ्यांदा पचका बोलते मी आता. पाचका गाईचा झाला आहे पाचका. मुगाचे डोसे करायचे होते पण लाईट नाहीये, सो आता ते मिक्सर मध्ये कसे फिरवायचे, त्यामुळे आता आम्ही मुगाची उसळ करतोय. आणि आज मी महेश कापरेकर आहे, त्यामुळे आज आमची मॅगी मुगाची उसळ करणार आहे. तू मॅगी ना? मी घरी काय केलं नाही, इथे काय करू? माझ्या घरी काय केलं नाही. बाबू, शिकावं लागतं. तुला तुझ्या आईने काही शिकवलं नाही का? यार सॉरी, कापलं जात नाही यार. नवीन चाकू घेऊन दे ना यार. हे काय कापलंच जात नाहीये. मयू बेबी, आपल्याकडे हा चाकू आहे, हा चाकू आहे, ठीक आहे, हा चाकू आहे, नंतर हा चाकू आहे. या बाईने नाही म्हणता हे 4 चाकू आणि हा 5वा चाकू पुन्हा नवीन आणलेला आहे. आणि आता काम कर, मग तूच कापून दाखव तूच काप. बाबी बुबू काय नाही, तूच काप. बेबी चांगलं काम करते तुझं, काय कापलं. काय नाही उग मी नाही करत, जेवण जा. अरे इकडे जास्तच कॅरेक्टर मध्ये घुसलायचं असं वाटत नाही तुला? अरे ना नेहमी काय ना काहीतरी कापते रे, हे काही ना काहीतरी लागतं हिला. म्हणजे इव्हन हे उघडायचं असेल ना, लागला. दुकान गॅस पेटव आधी. पेटवतोय, कापून तर होते. झालं ना? मला नको शिकू, कळलं नाही तर तू कर इथे जवळ. काय हरकत नाही बेबी, कर तूच कर. मला नाही शिकवायचं, तू स्वतः करायचं. मग हे सारे पुरुष मंडळी बायकांवरती टाकतात. आम्ही काय नुसतं जेवण करायला आहे का इकडे? मला नाही करायचं. अरे असंच करते तू सारखं. गरम होऊ दे तेल, थांब. जरा जास्तच कॅरेक्टर मी असं नाही करत. मी काय मदत करू सांग तुला? नाही काय नको, तू एकदा तू कर, नाही तर मी करते. काहीतरी करतो. अजिबात नाही, तू करायचं तर कर. इथे शांत बस, इथे बस माझ्याशी बोल. इथे बस.
बोलत नाही मी, काहीतरी मदत करतो ना नको तुला. नको बाबा, करू तुझी दे ना. मदत नको. नाही मग तूच कर सगळं. तूच कर. सगळं नाही, मी थोडंसंच करेन. काय मी तुला काहीतरी असं हे करायला मदत करते. काय हे म्हणजे काय सुकलेले गवत? विनोद वारला विनोद कसा मारेल? असा. इधर मै डाला कमी टाक, कमी टाक. मोरी. बेबी जरा कमी तिखट कर हा, माझं पोट सकाळी गुडगुड करतं. ए गप. जीर मोरी मैं ऐसा डालू, कमी टाक. मैं तो डालू हल्दी थोड़ी, मैं तो मसाला ऐसे डालू, मैं हर तिखट डालू, हरकत घे, हरकत घे. मैं तिखट डालू. गाण्याची हरकत. आणि तू गायला तर माझी हरकत आहे. आधी गरम होऊ दे, थांब जरा. आधी कांदे टाकायचे, टमाटे टाकायचे. किती काय काय शिकवावं लागेल या पोरीला. मला घरी कोणी शिकवलं नाही, तुझ्यासाठी जेवण करते मी ते. माझी गोड बायको. लागलं ना. आज मॅगी महेश आहे आणि महेश मॅगी आहे, पण उद्या मॅगी मॅगी आणि महेश महेश असणार, एवढं लक्षात असू दे. हो माहितीये मला. शिकव नको मला. कॅरेक्टर मधून बाहेर आहे जरा 5 मिनिटं. मग तसंच करते ना तू. चिडतेस ना माझ्यावरती. काम कशाला करायची तशी कसली कामं करायचं? चिडण्यासारखी. चिडण्यासारखी कामं करायला नको. तरच कसं समतोल राहतो. एकाने कंट्रोल मध्ये राहायचं, एकाने असं चिवचिव करायचं. मी अशीच आहे मयू. गप ना यार, मॅगी चाव चाव नको करू बरं. बस. मी चाव चाव करते, पण तू शांत बसायचं. मी काय पण बोलले तू शांत बसायचं. असं कसं? असंच आहे ते. हे बघ, हे तिखट मीठ अजून 1 चमचा टाक. ए अरे 2 ते बघ ना केवढं आहे. अजून 1 चमचा टाक पूर्ण. मग तू करतो का जेवण? तू करतो? थांब ना जरा, कॅरेक्टर अच्छा कॅरेक्टर मध्ये नाही. मी तर नॅचरल तुझ्यासारखंच बोलतोय. बस बस बस. हे टाक, हे टाक, हे टाक. गरम मसाला येतो इच्छा गावात. यार मध्ये मध्ये बुडबुड बुडू नको ना, एवढं नको टाकूस. धना पावडर ती चांगली असते. गरम मसाला कोण टाकतं? मी सगळ्या याच्यात टाकतो. तुला जेवण बनवतो, मग तू बनव. इकडे बनव बनव, तूच बनव. काय ते देशील खायला ते दे बाई. बाप रे, एवढं तिखट लागणार आहेत आज आपले. काहीच मीठ व्यवस्थित टाक. बस. मध्ये मध्ये खाऊ नको रे. तर आम्ही बनवतोय मुगाची मिसळ. मिसळ म्हणजे काय आहे ग? मूग, हिरवे मूग. मूग. आणि यात मस्तपैकी फोडणीला टाकायचे आणि मस्तपैकी नंतर खायचे. एक तर हेल्दी आहेत. किती किलो आहे ते? किती किलो टाकलेस? किलो? मग पाव किलो वाटत. वाटी, 1-1.5 वाटी आहे फक्त. एवढे झाले? बापरे. खाली 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 पडेल ते. जास्त होईल का माझी? नाही, थोडेसे ठेवू का? जेवण येते. हे जेवण आहे? हो. म्हणजे बाय द वे, आज एक गुड न्यूज आहे. आज माझ्या नवऱ्याची एक वेब सिरीज आली आहे. येस. माझी वाली लव्ह स्टोरी स्टेज OTT वर. स्टेज OTT ऍप डाउनलोड करा आणि नक्की बघा माझी वाली लव्ह स्टोरी. माझी वाली लव्ह स्टोरी. तुझं हे कुठलं आहे त्यात? माझं कॅरेक्टर आहे केशव. मित्राचं, हर्षाचा मित्र आहे. आणि मी ऍक्च्युली कोकणातला आहे, पण मी ट्राय केलं असं कोल्हापुरी असं वरच्या भागातून फिरून आलेलो आहे मी. तू त्याच्यातलं पाण्यासहित टाकलं का? नाही, पाणी नव्हतंच. पक्का? हो. कारण मी नळाच्या पाण्याने धुतो. हे टाक पाणी त्याच्यात आणि शिजू दे आणि झाकून दे. ठीक आहे? ओके. किती छान दिसतंय. मी केलंय ना म्हणून. कधीतरी पुरुषांनी पण करा, स्त्रियांनाच करावं लागतंय. लेच कॅरेक्टर मध्ये घुसलाय. हा, लेच कॅरेक्टर मध्ये घुसलाय. तू माझा काही करतच नाहीयेस. काही. मॅगी, आपण जरा किचन आवरूयात का? आपण म्हणजे सगळं मलाच आवरायचं असतं. फक्त बोलून दाखवायचं आपण आवरूयात का. मी काय करत नाही का? एवढं ओरडतो का बरं? अशीच करतेस तू. ओरडतेस मला. जेन्युइनली.
मी काय मदत सॅटर्डे करू का? संडे ना मी सगळं करते, कळलं? मंडे टू फ्रायडे मी करतो ना मग. काय मंडे टू फ्रायडे तुला ना मला दाखवायचं असतं माझ्या चुका, म्हणून तू असं हे काहीतरी काढतो. अरे मी सांगत नाहीये बेबी सांगत तसं की नाही, तुझं गप्प काही बस, चुकलं. तसं बी आता विसरली. मला आवाज दिसतोय- बंद कर. आता मला कचरा दिसतोय तर मी बोले अख्खं ग्लासभर पाणी टाकून दिलं. तू बोलली ना ग्लासभर टाक म्हणून. खालून पुसून घ्यावं नेहमी, केस लागलेले असतात, काही असतं. नाही पण ते नाही राहत आहे. चला डन. किचन मधली मॅगी डन. बेबी जरा बाहेरचं पण आवरायचं होतं का? हा बरोबर, बाहेरचं आवरायचं. तू कर ना काहीतरी. काय आज आहेस घरी तर काहीतरी कर ना, आवरून दे. काय आवरून देऊ? काही आवरून दे. काय आवरून देऊ? जेवण झालं ना? असे लगेच झोपते का मी? हा? अशीच झोपते तू, अशी झोपते. अय उठ चल, आवरूयात मॅगी. चल 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 पटकन, मला निघायचंय. तू झाडू मार, तेवढ्यात कचरा काढ थोडा, तेवढ्यात मी लगेच हागून येते. मला बोलू दे ना. तू लागून हागून येते बोललीस. हा हागून येते. हागून येते कसं हागून येतो तू आहेस हा ना. येतो येतो. या बस ना. टाइमपास नको करू यार मॅगी. टाइमपास आहे, टाइमपास वाटतो तुला. हो. मयू अगं बेबी, बेबीला अगं बेबी. लांब जा तू, लांब जा. अगं बेबी तर मला तसं बेबी गेली ह्याच्यात. काय बोलला? बेबी गेली खड्ड्यात. नको पळवू मला इकडून तिकडे कॅमेरा. असं तू पळवतेस मला, असं पळवतेस तू मला. चल मॅगी यार, खूप मॅगी टाइमपास झाला आपल्याला. हे बघ ते केलंय ते खा आणि कुठे जायचं ते जा. कळलं? कळलं का? जे कुठे केलंय जाऊ ते baby? कर. कुठे कुठे जाऊ जायचं मी तुला? तुला जायचंय ना प्रॅक्टिसला, कुठे कोणाला भेटायला, मैत्रिणींना, मित्रांना. जा, मी खाईन मग. जा, गो गो. गो. असं नको जा. कसं करतोय तू? असंच आहे, तुझ्यासारखंच करतोय. ओ मायू लागलं. हसतो हसतो काय लागलंय ते. उगं. बघत पण नाही यार, उगं. बघत पण नाही. असंच करतो तू खरंच. मला लागत बघत ऍक्टिंग करते. उग उग उग. असं करू होतं का? असं करू उगो उगो करून तिथे लागलंय, तिथे दुखतंय, तिथे उगो उगो Sorry, करते. sorry. सॉरी कशासाठी? माझ्यामुळे तुला लागलं. माझ्यामुळे तुला लागलं, तुला कळतच नाहीये. जाऊ दे, जाते. नाही एकदम खरं, एकदम खरं. डेटवर घेऊन जातो का कधी तू? डेटवर घेऊन जा. जाऊ ना बेबी, आता मी जरा बिझी बिझीच आहे. सगळं मीच करायचं, सगळं मीच करायचं. काहीतरी मेहनत घे रे माझ्यासाठी, काहीतरी मेहनत घे. घेतोय ना बेबी, बघ तुझ्यासाठी आता मी स्वयंपाक केला. स्वयंपाक काय तू कधीतरी करणार होता स्वयंपाक, दाखवण्यापुरतं करता, रील पुरतं. स्वयंपाक काय नाही. मला कपडे पाहिजेत अमेझॉन. काय घेऊन देतो का तुम्हाला? मी एवढे घेऊन दिले तरी तू असंच बोलते. काय घेऊन देतो तुम्हाला? नाहीच घेऊन देत तुम्हाला. तू काय घेऊन दिलंय मला सांग? तू काय घेऊन दिलंय मला? इकडे मयू इथे थांब ना, हे वाढवून ठेवले यार दाढी बिडी. हे बघ, दाढी लागते ना मग. काय बोलतोय हा माणूस? आणि नुसतं हसतोय आपण या ब्लॉग मध्ये. अरे एडिट करावं लागेल मला हे किती. सगळं खरं आहे म्हणून हसतोय. सगळं खरं आहे. हे असं चेहऱ्याला नेहमी इथं फोडे असतील तर इथं बघतोय, असं आठवड्याला दर आठवड्याला करते. त्याला हे म्हणतात पोट बघ.
झाड झालंय. तू माझी ऍक्टिंग एकदम बकवास केली, बकवास. मी एकदम चांगली केली तुझी ऍक्टिंग. तुझा काय वेंदळेपणाच असतो नेहमी. माझा वेंदळेपणा नाही, तुझा वेंदळेपणा असतो. तुझा वेंदळेपणा असतो. तुझा असतो. तुझं सांगू का मी? सांगू का? सांग ना. मॅगी, माझं शर्ट कुठे ठेवलंय? यार बघ ना तुझ्या कपाट मध्ये. नाही सापडू दे ना यार मॅगी, चल ना शोधून दे ना. नाही मी नाही. अरे मॅगी यार, एक तर तू माझ्या कपाटाला हात नको लावत जाऊ यार. मध्ये मॅगी ठेवलंय ना, तू तुझं बघायचं, मला सांगायचं नाही. खालचं वर, वरचं खाली करून ठेवलंय, मला नाही. यार मयू यार बघ ना यार. मम्मी बोल. काय नाही ग ते करूनचे. हॅलो मम्मी. करूनचे? हा सासूबाई कशा आहेत सासूबाई? नाही तुमले गेली म्हणजे तुमले तुमले करून शोध नाही. अरे हरे दिगेत गेशील अरे तू कांद्याची सोडून कुठली भाषा आहे? हिब्रू मला भाषा येत नाही. मग कशाला उगाच बोलतो? मम्मीशी बोलते तू, गप्प बस. तुझ्या मम्मीशी बोलताना मी काय करते मम्मी. सनी कुठे आहे ग? अच्छा झोपलं गेले का? बर. जाऊ दे ना, हे काय कपडे शोधत बसले. मला विचारतोय. हा ना कमर्शियल घेत नाही आला रखसते का मन. आम्ही काय गुरा हाकतो का? अरे तुमची भाषा मला येत नाही ना, मी त्याच्यामध्ये करतोय. सकारात नाही नाला हो कस नाही मला कधी मयू. अगं आयराने मला येत नाही त्याच्यामुळे नको बोलू, मराठीत बोल ना. मम्मी ती काय मी येते मग मला खायला दे घरी बसून. मयू इकडे. हा बोला माझ्या मम्मीशी बोला. तुमच्या आईशी बोलते ना मी. बोला नेमनचे बट्टा बोला. नेमनचे ना बट्ट. काय मग सासूबाई काय करताय? कधी येताय? या चालेल. एवढंच बोलतो तू? बोलतो मी. मम्मी शकरकंद गेले. शकरकंद वखस ना शेला शे. खानदेशी लोक लय मारतील तुला. सॉरी खानदेशी लोक मला येत नाही. चिंग्या लावतेस तू? मी चिंग्या लावते? हो. मी जाऊ मॅडम झोपायला जाऊ? मयू मी असं कधीच नाही. अरे गप, इथे बसते तिकडे खुर्चीवर. तुझी ऍक्टिंग करू का? थांब तुझी ऍक्टिंग करू का? या माणसाची ऍक्टिंग आहे बघ. 1 2 3 4 5 आणि पायातली बोट. अरे ते करपलं असेल. जा ना मग बघ ना मॅगी. असं काय किती तुझ्या ऍक्टिंगला किती गुण देशील? मायनस गप. मायनस? अरे माझ्या ऍक्टिंगला मायनस. तू माझी ऍक्टिंग केलीसच नाही. गाईज कमाल ऍक्टिंग केली मी. तुम्हाला पण कळेल, ज्यांना हे ओळखीचे आहे त्यांना कळेल की लगेच किती रुसते. काही झालं तरी फुगून बसते सारखी. मग मम्मीशी बोलत बसते. प्रत्येक मुलगी बोलतात. चांगली आहे. काय चांगली आहे म्हटलं. मी ब्लॉग एडिट करणार आहे म्हणून. हो रखना ये मेरा सब रखना. आज हो जाने दे. मॅगी माझं कपाट लावून ठेवशील का जरा प्लीज? प्लीज बेबी. एवढंच काम आहे यार मॅगी, काहीच काम करत नाही तू घरामध्ये. दे मी सुयोगला फोन लावते. सुयोग तुझी दुसरी बायको आहे ना सुयोग? दुसरी बायको नाही, दुसरी बायको आहे ना सुयोग? हा बोल ना डार्लिंग. काही पण प्रत्येक मित्र. डार्लिंग मित्राला डार्लिंग. आणि मी कोण? तू बटाटा. हा डार्लिंग बोल ना. ये रात्री ये तू. म्हणजे घरी ये, जेवायला देते मी तुला. बेबी तू माझ्यासाठी एवढा वेळ का बरं वाट बघते? तू जेवून घेत जा ना. यार मयू मला भूक नाही लागत यार. तू पण वेळ येत नाही. 12 वाजता सांगून यार 12:30ला येतो यार मयू. मी काय करू मॅगी? कल्याणला इतक्या वेळ ट्रेन थांब. कल्याणलाच घर घे मग, तिथेच राहा. खरंच का? घ्यायचं का? सांग घ्यायचं का? तू येणं गेलं.
हा मी वेळेत निघालो होतो पण ती ट्रेन लेट होती मॅगी. तुझ्यासाठी यार जेवायला थांबते यार मयूर. 12:30. बेबी मी किती वेळा सांगितलंय तुला नको थांबत जाऊ अरे पण माझ्यासाठी, मी जेवून घेत तुझ्यासाठी जा. एकत्र जेवूया असं वाटलेलं ना, एकत्र जेवूया आपण. काय एकत्र? माझ्यासाठी कशाला उपाशी यार राहते तू? मयूर, मला लेटच होतं. माझी मला कामं नाही आहेत, एकट्याला जात यार मयूर. माझी कामं आहेत. माझ्या कामांमध्ये नको बोलत जाऊ मॅगी तू. नाही, अजिबात तसं नाही बोलायचं माझ्या कामांमध्ये. माझं मला बघू दे. चाव चाव नको करत जाऊ यार मॅगी. चाव चाव करते मी. हो जा लगेच जा, रुसून बस लगेच जा. मी नसतो येत आता मनवायला. दिवसातून किती वेळा रागवावं माणसाने. जातोय मीच मनवायला. बेबी बेबी चावचाव करते ना मी, ठीक आहे चावचाव करते ना, जा. चांगला दिवस खराब केलास यार मॅगी. बघ आता व्लॉग करायचे आपल्याला. काय हे मला मी सांग. चावचाव करते. किती आळशीपणा. मी चावचाव शेजारचे म्हणतील याच्या. मस्करी करते मी. चावचाव. जरा जास्त चांगलात आले तुझ्या असं वाटत नाही तुला? काय? जरा जास्त चांगलात आलंय असं वाटत नाही तुला? अरे ऍज इट इज कॉपी केलं मी तुला. इतकं लागतं का लगेच? बेबीचा बोबडा झाला एवढा मोठा. उठ बबडो. तारीख लक्षात घेतली. आज तारीख किती आहे? चिडचिड होणार ना माझी. पण तू प्रत्येकच महिन्यात प्रत्येकच दिवसाला चिडचिड करते यार मॅगी. मला कसं कळेल? अयो तर तारीख पण लक्षात नाही ना. जा, त्या नाटकाच्या तारीख लक्षात आहेत. ठीक आहे जा. मॅगी माझं काम आहे यार, ते मला लक्षात ठेवावंच लागेल ना. असं काय करतेस तू? काम आहे. ठीक आहे. कोणासाठी कमवतोय मी? तुझ्यासाठी ना बेबी. आता बोल. नेहमीच मग मला पण वेळ दे. वेळ तुझाच आहे मॅगी. आता जरा बिझी आहे ना मी 24 माझाच. 25 तारखेपर्यंत. माझाच वेळ. या 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 इथे शू रॅक मध्ये शूज काढा तुमचे. फक्त 7,500 रुपयाचं. या 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 हे बघा, हे पायदान फक्त 150 रुपयाचं. यात पाय बसा. या या बसा बसा याच्यावर बसा. फक्त 25,000 रुपयाचं. गादी आहे 10,000ची पण सुंदर आहे, काही हरकत नाही. बसा. असं बोलतो का मी? असं हो बोलतो. असंच बोलतो तू. प्रत्येक गोष्टीची किंमत सांगितली माझ्या घरच्यांना. तू बिचारा माझा भाऊ आलेला प्री वेडिंगच्या वेळेस का आपल्याला हम्म. प्री वेडिंगच्या वेळेस आलेला, त्याला सांगितलेलं 35,000ची गादी आहे झोप म्हणून. रात्रभर सिलिंग बघत बसलाय पण त्याला झोप आली नाही रात्रभर. हे काय यार मॅगी? इतके काय अमेझॉनचे सगळे तुझे पार्सल पडलेले. किती किती पैसे वाया घालते मॅगी. एक दिवस तुझ्यामुळे भिकेला लागेल मी. इतके रोज पार्सल येतात घरी. इतके काय नवीन नवीन कपडे घेते तरी रोज रडत राहते की माझ्याकडे कपडे नाही कपडे नाही कपडे नाही. कपाट उघडलं की असे कपडे पडतात अंगावर, तरी तुला कपडे घ्यायचे असतात मॅगी. मायू तुम्ही दिलेत का? मी घेते ना माझं माझं माझं. काय फरक पडतो? पैसे जात आहेत ना. तुझे जावत की माझे जावत? लग्नानंतर तुझं माझं वेगवेगळं आहे का? नाही, तुम्ही काय घेतले आतापर्यंत? बाबो. तुमचे अमेझॉनचे पॉइंट्स होते 3,500, तेच घेतले. पैसे कुठे लावले? पॉइंट्स का असे ना, त्याचं मी क्रेडिट कार्डचं बिल भरू शकलो असतो ना. इतके कपडे घेतात का? इतके कपडे? माझ्याकडे कपडे आहेत का? कपडे आहेत का? दाखव का तुला किती कपडे आहेत तुझ्याकडे? पकड. मयू तिसऱ्यांदा होता ना पण. सो गाईज, कसा वाटला तुम्हाला हा एपिसोड? म्हणजे व्लॉग हा आम्हाला सांगा. मी हिचं कॅरेक्टर पकडलं होतं, हिने माझं पकडलं. काही अंशी तू ओके होतीस, पण मी जे पकडलं हिचं कॅरेक्टर 100% करेक्ट होतं. म्हणजे जे ओळखत असतील हिला जवळून त्यांना कळणारच असेल की हे किती 100% जुळणारं कॅरेक्टर होतं. आणि माझं कॅरेक्टर थोडस ओके केलं हिने. चांगलंच केलं. हो का? कपडे याला कधीच स्वतःचे कपडे सापडत नाहीत कुठे. म्हणजे ते जे म्हणतात ना, बदला घ्यायचा असेल ना, इथली वस्तू उचलून फक्त इथे ठेवायची किंवा सरळ वस्तू उलटी करून ठेवली ना तरी या माणसाला वस्तू सापडणार नाहीत. होतं कधी कधी. कधी
कधी वेळेत घरी येणार नाही. 12 वाजता टाइम सांगतो, 12:30 वाजता Actually घरी मी आहे ना येतो. प्रॅक्टिसला जातो चर्च गेटला अरे पण वेळेत 2.5 निघायचं तास. ना. अरे जर तुला वेळेत निघालं माहिती तरी कल्याणला थांबते ना गाडी. जर तुला माहितीये की गाडी कल्याणला थांबते तर 20 मिनिटं अगोदर निघावं ना. तरीही गाडी ती थांबते. अरे गाड्याच अर्ध्या तासाने 1-1 तासाने तर कसं काय करणार. तो वेळ होतो प्रॅक्टिसला. स्ट्रगल पिरियड चालू आहे त्यामुळे मेहनत तर करावीच लागते. नक्की जर तुम्हाला आमचे व्लॉग आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही गोष्टी असतील म्हणजे तुमची वाईफ कशी रिॲक्ट करते हे टेक्स्ट मध्ये किंवा कमेंट मध्ये तुला टाका. इज्जत काढली माझी आज. आणि असं कधीच नाही वागत मी. तुमचा नवरा कसा रिॲक्ट करतो हे पण तुम्ही कमेंट मध्ये टाकू शकता. जा. बघ रागवली आता परत झोपेल ती. माझ्या मम्मीला जे काही बोललायस तू नाही का हिब्रू भाषेत, ते मला अस्तर येत नाही ना वस्तर आयराणी म्हणून मी हिब्रू भाषेत बोललो. असं सो गाईज कसा वाटला आमचा हा ब्लॉग नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आम्ही ट्राय करतोय जेवढं नॅचरल करता येईल, जेवढं ज्या काही नॅचरल गोष्टी आहेत तो करण्याचा प्रयत्न करतोय. नक्की शेअर करा.